हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी संध्या सोनावळे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही मला ह्याच्या आधी व्हिडिओमध्ये पाहिले असेल. आज एक खास विषयावर मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे की माझे 1000पेक्षा जास्त सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे खूप सर्वांचे आभार आणि खूप धन्यवाद. तुम्ही मला इतका चांगला सपोर्ट करत आहात म्हणून, आणि असाच सपोर्ट करत राहा मला. आणि कमी दिवसात माझे इतके चांगले सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, त्यामुळे खूप आभार. आणि खूप छान वाटते मला की मी काहीतरी नवीन चालू केलं आणि मला इतकी चांगली लोकं भेटलेली आहेत आणि त्यांनी मला इतका चांगला सपोर्ट केलेला आहे. आणि मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी साड्यांचे आणि ज्वेलरीचे कलेक्शन टाकत असते, तिथे पण खूप छान मला सपोर्ट मिळते. आणि म्हणून मी आज खास साडी नेसलेली आहे, जेणेकरून मी जे मटेरियल विकते तेच मी पण वेअर केलेले आहे. आज तुम्हाला खास मी आज व्हिडिओ बनवत आहे ना, म्हणून मी म्हटलं आज साडी वेअर करून मी आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवूया, म्हणून मी आज साडी वेअर केलेली आहे. आणि खूप सुंदर वाटते. आणि ही साडी कशी वाटते तुम्ही मला एकदा सांगा. आणि असंच घर सांभाळून मी ना छोटासा बिझनेस चालू केलेला आहे, जे मी 4 ते 5 वर्ष झालेले आहे की ते मी चालू केलेलं आहे. घरात माझी मुलं आणि 2 मुली आहेत मला, त्या सांभाळून मी हा बिझनेस स्टार्ट केलेला आहे. जे मला वेंडरकडून फोटो येतात ते मी माझ्या कस्टमरला पाठवते, जिथून मला ऑर्डर मी मॅनेज करते. आणि कस्टमरचे ऑर्डर आले की मी ते वेंडरला देऊन मी ऑर्डर कंप्लीट करते. असा हा मी छोटा बिझनेस चालू केलेला आहे घर सांभाळून. आणि खूप मजा येते असा बिझनेस चालू केल्यावर. असं वाटतं काहीतरी मी एक वेगळं नवीन चालू केलेलं आहे. जर कोणाला माझ्याकडून साड्या घ्यायच्यात किंवा ज्वेलरी घ्यायची असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता. माझ्याकडे मायक्रो गोल्डचे आणि 1 ग्रामचे मंगळसूत्र भेटतात, आणि पैठण्या आणि असे पार्टीवेअर साड्यासुद्धा भेटतात, आणि घरी नेसायला साध्या साड्या असतात त्यासुद्धा भेटतात माझ्याकडे. आणि कमी बजेटमध्ये आहेत साड्या माझ्याकडे आणि खूप सुंदर आहेत. आणि काय फॉल्ट वगैरे असेल तर ते एक्सचेंज करून वगैरे मिळतं काय साड्यांमध्ये किंवा ज्वेलरीमध्ये झालं की. आणि जर तुम्हाला रिसेलिंग वगैरे करायचे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप नंबर घेऊन मला व्हॉट्सअपला मेसेज वगैरे करू शकता. असा मी छोटासा बिझनेस चालू केलेला आहे आणि ह्याच्यात मला चांगला सपोर्ट मिळतो आहे मला यूट्यूबकडून. असाच सपोर्ट करत राहा. म्हणून मी ना आता ह्यासोबत ना मी माझे ना डेली रुटीनचे पण व्हिडिओ टाकायला लागले. मी ह्या मार्च महिन्यात म्हणजे 1 महिना झालेला आहे जिथे मी तुम्हाला माझे डेली रुटीन दाखवत आहे, माझे रेसिपीचे आणि घरचं रुटीन असे मी व्हिडिओ टाकते. आणि सध्या माझा ट्रेंडिंगला चालला आहे तो जे मी होळीचा व्हिडिओ टाकले, त्यात मी चिकन वडे दाखवले आणि माझा नाईट रुटीन आणि माझं ड्रेस कलेक्शन आणि माझे मी पिरियड्सवर एक व्हिडिओ बनवले, ते खूप छान चालत आहेत आणि मला त्यात खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे. आणि महिनाच झालेला आहे की मी ह्या व्हिडिओ टाकते. व्ह्यूज कमी असले तरी चालते, पण मला इतका चांगला सपोर्ट मिळतो आहे ना त्याच्यावर. आणि मला जे मला आयडियाज येतात मला ह्याच्या व्हिडिओ बनवायचे आहेत, त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून टाकते आणि त्याच्यावर मला चांगला सपोर्ट मिळतो आहे. आणि तुम्ही मला असंच सपोर्ट करत राहा. आणि जे शॉर्ट व्हिडिओ बघत असतील त्यांनाही माझे लाँग व्हिडिओ पण बघत जा, ज्यात मी तुम्हाला ना जे कस्टमरनी माझ्याकडून साड्या किंवा ज्वेलरी घेतलेली असते ते मी व्हिडिओ टाकत असते, शॉर्ट टाकत असते. की माझ्याकडे ओपनिंग व्हिडिओ देतात ना कस्टमर, ते मी माझे डेली रुटीनचे व्हिडिओ असतात ना मी त्यात टाकत असते. त्यातून तुम्ही ते बघून तुम्ही मला ऑर्डर वगैरे देऊ शकता. कारण की एक विश्वास बसायला पाहिजे, म्हणून मी असा जे डेली रुटीनचे करतात त्यात मी माझ्या कस्टमरने घेतलेले साड्या किंवा ज्वेलरी असे व्हिडिओ टाकते. आणि इतकं बरं वाटतं की कमी ह्याच्यात माझे इतके 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही मला इतका छान सपोर्ट करताय. आणि मी यूट्यूबवर आत्ता सध्या नवीनच आहे, पण मी शॉर्टमध्ये मी खूप दिवसापासून मी शॉर्टमध्ये साड्या आणि ज्वेलरीचे व्हिडिओ टाकत होते, पण लाँग व्हिडिओ असे टाकत नव्हते. मी बऱ्याच जणांना असे बघत होते की कोण काय साड्या विकत आहे, ज्वेलरी विकतात आणि ते लाँग व्हिडिओ करतात. म्हणून मी पण सुद्धा ट्राय केलेला आहे की हिम्मत केली की मी पण चालू करू शकते असं. आणि खूप छान सपोर्ट मिळाला आहे ह्या मी चालू केलं मला व्हिडिओमध्ये. आणि लोकांनी माझे व्हिडिओना व्ह्यूज पण आणि खूप छान बघतात. असेच बघत राहा आणि खूप छान सपोर्ट करत जा मला. आणि माझा चॅनल सबस्क्राईब करा, हा मोठा व्हिडिओचा आहे तो. आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आणि आवडली की नाही. जर ही साडी जर तुम्हाला आवडली असेल आणि तुमची घ्यायची इच्छा असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. आणि ज्वेलरी घ्यायची असेल तरीसुद्धा. आणि जर आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. आणि जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल घर बसल्या तरी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता, तुम्ही माझ्या ग्रुपला जॉईन होऊ शकता.
आणि असं घर बसल्या काहीतरी केलं ना खूप मजा येते आणि असं वाटतं काहीतरी मी चांगलं केलेलं आहे. आणि आता मला एकदम भारी फिलिंग येते की मी यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आणि मला त्यातून खूप चांगला सपोर्ट मिळतो आहे आणि लॉंग व्हिडिओ केल्यामुळे आणखीन चांगला सपोर्ट मिळतो आहे. मैत्रिणी, तुम्ही पण असं घरी बसल्या काय नाही तरी करत जा की तुम्हाला पण असं वाटेल अरे मी काहीतरी चांगलं चालू केलं आहे आणि त्यातून मला चांगले लोक पण सपोर्ट करत आहेत. आणि ह्याच्या पुढे तुम्हाला एकदम सुंदर सुंदर व्हिडिओ बघायला भेटतील. आणि तुम्हाला जर आवडलं ना माझ्या व्हिडिओ तर मला कमेंटमध्ये सांगा आणि मला काही चुकी असेल तर मला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. पहिल्या व्हिडिओमध्ये इतकी मी घाबरलेली बोलायला, मला काही सुचत नव्हतं, पण जशा माझ्या व्हिडिओ मी चालू केल्या बनवायला आणि माझा व्हॉईस मेसेजवर मी व्हिडिओ चालू केले करायला मला इतकं बरं वाटतं. आणि मला आत्ता ना बोलायला पण इतके मी घाबरत नाही आहे की मी कॅमेरासमोर उभी आहे आणि मला भीती वाटते म्हणून इतकी फ्रीली बोलते. आणि आता मला इतकी सवय झालेली आहे ना कॅमेराची की मी बोलू शकते. माझा पहिला ब्लॉग आहे तो मी तो जाऊन बघा, मी त्यात कितकी घाबरलेली होती आणि काय बोलायचं ते पण सुचत नव्हतं. पण जशा मी व्हिडिओ चालू केल्या करायला डेली रुटीनच्या माझ्या रेसिपीच्या आणि मी त्याच्या व्हॉईस आवाज द्यायला लागले तेव्हापासून माझी एकदम भीती गेली आणि मी पण माझे यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आणि त्यात तर मला इतकं भारी वाटतं आहे ना, खूप मजा येते करायला खूपच. आणि असं दुसऱ्यांना बघून पण इच्छा, जे लोक सांगतात ना अरे तुम्ही पण यूट्यूब चॅनल चालू करा आणि तुम्ही बघा हातात कॅमेरा पकडून तुम्ही पण चालू करा, तसंच मी एकदा ट्राय केलं आणि एकदाच माझी व्हिडिओ मी बघितली आणि ट्राय केली बनवायची. आणि त्यावेळेस मी घाबरलेली, पण जे आता मी चालू केलं आहे मला आता कसलीच भीती वाटत नाही. मी आता सरळ कॅमेरासमोर बिंदास बोलू शकते एकदम, इतकी मला सवय झालेली आहे आता कॅमेराची. आणि तुमचा सपोर्ट मला असाच ठेवा आणि मला व्हिडिओला खूप सपोर्ट करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा. चला बाय आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.